ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। चरक संहितेच्या उपोद्घातात म्हटलंय, धर्मार्थ काम मोक्ष यांचं साधन आरोग्य आहे. रोगांमुळे आरोग्य आणि आयुष्याचा विनाश होतो, त्यामुळे रोगप्रशमनाचा उपाय सांगण्यासाठी आयुर्वेदाची प्रवृत्ती झाली आहे. खुड्डाका आणि महाचतुष्पाद अध्यायांनुसार गुणवत पादचतुष्टय हा विकार प्रशमनाचा हेतू आहे. बुद्धिमान वैद्यानं साध्यासाध्य परीक्षणपूर्वक साध्य व्याधीची चिकित्सा केली की व्याधी प्रशमन होऊन धातुसाम्य प्रस्थापित होतं. या धातुसाम्याचा विनियोग सांगण्यासाठी निर्देश चतुष्कामध्ये तिसरैषणा प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. धातुसाम्याचा विनियोग 3 ऐषणांद्वारा धर्म अर्थ काम या पुरुषार्थांच्या सिद्धीकडे करावा. ईश या इच्छार्थक धातूपासून ऐषणा शब्द निष्पन्न झालाय. ऐषणा याचा अर्थ आहे अभिलाषा किंवा कामना. भारतीय शास्त्रांमध्ये पुत्रैषणा, वित्तैषणा आणि लोकैषणा अशा 3 ऐषणांचा उपदेश केलाय. पुत्रैषणेद्वारा पितृऋण फेडलं जातं. वित्तैषणेद्वारा धर्म अर्थ काम या पुरुषार्थांची सिद्धी करता येते आणि लोकैषणेद्वारा ऐहिक पारलौकिक उत्कर्ष साध्य होतो. चरक संहितेमध्ये प्राणैषणा, धनैषणा आणि परलोकैषणा अशा 3 ऐषणा वर्णन केल्या आहेत. प्राणैषणेद्वारा दीर्घायू प्राप्त होतं. धनैषणेद्वारा धर्म अर्थ काम या पुरुषार्थांची सिद्धी होते आणि परलोकैषणेद्वारा ऐहिक पारलौकिक उत्कर्ष साध्य होतो. या ऐषणांचा उद्देश ग्रंथ आहे इह खलु पुरुषेण तिस्र ऐषणा पर्येष्टव्या भवन्ति तद्यथा प्राणैषणा, धनैषणा, परलोकैषणा इति. पहिली आहे प्राणैषणा. तिचा उपक्रम केला आहे आसांतु खलु ऐषणानां प्राणैषणांतावत पूर्वतरम आपद्येत आणि त्याच श्लोकात उपसंहार केला आहे इति प्रथमा ऐषणा व्याख्याता भवति. दुसरी आहे धनैषणा. तिचा उपक्रम केला आहे अथ द्वितीयां धनैषणाम आपद्येत आणि त्याच श्लोकात उपसंहार केला आहे इति द्वितीया धनैषणा व्याख्याता भवति. तिसरी आहे परलोकैषणा. तिचा उपक्रम 6व्या श्लोकात केला आहे अथ तृतीयां परलोकैषणाम आपद्येत आणि 33व्या श्लोकात उपसंहार केला आहे इति तृतीया परलोकैषणा व्याख्याता भवति. पहिली आहे प्राणैषणा. ही ऐषणा प्राधान्यानं आचरणात आणावी, कारण प्राणपरित्यागे सर्व त्याग. जीवित आहे तोपर्यंतच सर्व काही आहे. जीवित संपलं की सगळं नष्ट होतं. आता प्रश्न असा आहे की आयुर्वेद स्वतःच प्राणैषणा स्वरूप नाही का? आणखी स्वतंत्र प्राणैषणेचा उपदेश कशासाठी आवश्यक आहे? याचं उत्तर असं आहे की आयुर्वेदाचं प्रवृत्ती निमित्त भिन्न आहे. शारीर विकार उत्पन्न झाले असताना चिकित्सेद्वारा धातुसाम्य प्रस्थापित करणं हे आयुर्वेदाचं उद्दिष्ट आहे. चरक संहितेच्या उपोद्घातामध्ये स्पष्ट केलं आहे की शारीर विकारांची उत्पत्ती हे आयुर्वेदाचं प्रवृत्ती निमित्त आहे आणि विकार प्रशमन किंवा धातुसाम्यार्थ क्रिया हे प्रयोजन आहे. धातुसाम्य हे कार्य उत्पन्न झाल्यानंतर फलस्वरूप आरोग्य प्राप्त होतं आणि अनुबंध रूपानं दीर्घायू प्राप्त होतं. प्राणैषणाचं प्रयोजन किंवा फलच दीर्घायू असं आहे. विकार प्रशमनानं प्राप्त किंवा स्वाभाविक धातुसाम्य असताना प्राणरक्षणासाठी 2 उपाय सांगितलेले आहेत. स्वस्थवृत्तानुवृत्ती आणि आतुरस्य विकार प्रशमने अप्रमादः. स्वस्थानं नित्य शरीर कार्य, ऋतुसात्म्य, रोगानुत्पादन आणि सद्वृत्त यांचं पालन करावं आणि व्याधी उत्पन्न झाले तर त्याच्या प्रशमनासाठी तत्पर असावं. त्यायोगे प्राणानुपालन होतं, म्हणजे प्राणांचं रक्षण होतं आणि प्राणरक्षणामुळे दीर्घायुष्य प्राप्त होतं. दुसरी आहे धनैषणा. जीवित रक्षणाने दीर्घायू प्राप्त करण्याला प्राधान्य. परंतु दीर्घ आयुष्यामध्ये सुखांची प्राप्ती नसेल तर त्या आयुष्याचा काय उपयोग? चरक संहितेत असं म्हटलं आहे नहि आता पापात पापी यो अस्ति यद अनुपकरणस्य दीर्घमायुः. पाप या शब्दानं पापाचं कार्य असलेल्या दुःखाचं ग्रहण करावं असं चक्रपाणी म्हणतात. पापात पापी यहा याचा अर्थ दुःखात दुःखतरम. याहून अधिक दुसरं दुःख नाही. कशाहून अधिक दुसरं दुःख नाही? यद अनुपकरणस्य दीर्घम आयुः. ज्याच्याकडे उपकरण नाही त्याच्यासाठी दीर्घ आयुष्य याहून मोठं अन्य काही दुःख नाही.
उपसर्गपूर्वक क्रू धातूला साधनवाचक ल्यट प्रत्यय लागून उपकरण असा शब्द निष्पन्न होतो. उपकरण याचा अर्थ प्रधान अंगीभूत उपकारक द्रव्य. प्रधान मुख्य अशा कशाच तरी गौण अंगीभूत असलेलं परंतु प्रधानाला जे उपकारक सहाय्यक असतं त्याला उपकरण म्हटलं जातं. जसं राजाला छत्र चामर हे उपकरण आहे. भोजनामध्ये तांदूळ गहू यापासून बनवलेल्या प्रधान अन्नासाठी भाजी आमटी लोणचं चटणी असं व्यंजन हे उपकरण आहे. पूजेमध्ये नैवेद्य उपकरण आहे. त्याप्रमाणे आरोग्य सुखोपभोग अर्थात काम आणि धर्म या पुरुषार्थांसाठी धन हे उपकरण आहे. या धनप्राप्तीसाठी उपाय सांगितले आहेत. कृषी पाशुपाल्य वाणिज्य राजोपसेवादीनी अन्यान्यपि सताम अविगर्हितानि कर्माणि वृत्तिपुष्टिकराणि. कृषी पशुपालन व्यापार राजाची सेवा आणि इतरही सज्जनांना निंद्य न वाटणारी वृत्तिपुष्टिकर कर्म करून धन मिळवावं. वृत्ती याचा अर्थ वर्तन निर्वाह जीवनयात्रा आणि पुष्टी म्हणजे स्थावर जंगम संपत्ती. धनार्जनाद्वारा जीवनयात्रा चालवली जाते आणि संपत्ती निर्माण करता येते. धर्मसंमत अर्थात सज्जनांना संमत उपकरण उपाय धनार्जनाचे उपाय अनेक आहेत. प्रतिग्रह म्हणजे दक्षिणा आणि अध्यापन या उपायांनी धन मिळवतो तो ब्राह्मण. मात्र ब्राह्मणांना जीवनयात्रेपुरतच धन मिळवायची मान्यता आहे. संचय करायची मान्यता नाही. एकच दिवस पुरेल इतकं धन मिळवावं तर तो श्रेष्ठ ब्राह्मण. ब्राह्मणानं विवाह केला असेल तर 1 महिना चरितार्थ चालेल इतका धनसंचय करता येईल परंतु तो मध्यम ब्राह्मण. आणि 1 वर्षभर निर्वाह होईल जीवनयात्रा चालवता येईल इतका संचय केला तर तो कनिष्ठ ब्राह्मण. शस्त्रास्त्र विद्या शिकून त्याद्वारा दुर्बलांचं रक्षण करून मानधन मिळवतो तो क्षत्रिय. आजच्या भाषेत पोलीस सैनिक हे क्षत्रिय आहेत. क्षत्रियांनाही धनाचा संचय करून संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार नाही. शेती पशुपालन व्यापार अशा उपायांनी धनप्राप्ती करतो तो वैश्य. शुश्रूषा राजोपसेवा शिल्पादी व्यवसाय अशा उपायांनी धनप्राप्ती करतो तो शूद्र. शुश्रूषा याचा अर्थ सेवा किंवा उपासना किंवा परिचर्या. सेवेद्वारा दुसऱ्याला तृप्त करणं आनंदित करणं. उपस्थाता परिचारक गायक वादक नर्तक खेळाडू अभिनेता हे सगळे सेवा करून लोकांना तृप्त करतात म्हणून ते शूद्र आहेत. राजाची सेवा करणारे म्हणजे आजच्या भाषेत IAS अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणीतील सेवकांपर्यंत सर्व सरकारी नोकर शूद्र आहेत. शिल्प यामध्ये सगळे कौशल्याधारित व्यवसाय येतात. सुतार लोहार सोनार माळी शिंपी म्हणलं तर छान नाही ना वाटत. तर मग असं म्हणूया गार्डनिंग फर्निचर हँडीक्राफ्ट वुडन क्राफ्ट ग्लास आर्ट स्टोन आर्ट स्टील वर्क ड्रेस डिझायनर ब्युटिशियन शेफ रांगोळी कलाकार मेहंदी विवाहादी समारंभांचं आयोजन हे सगळे व्यवसाय करणारे शूद्र आहेत. गवंडी इंजिनियर डॉक्टर IT प्रोफेशनल्स शूद्र आहेत. वैश्य आणि शूद्र यांना जीवनयात्रा चालवणं आणि धनसंचय करून स्वतःचं घर वाहन जमीन अशी विविध संपत्ती निर्माण करणं असे दोन्ही अधिकार आहेत. अशा प्रकारे विविध शास्त्रसंमत उपायांनी धनार्जन करून सन्मानानं जगावं. धनाद्वारा धर्म अर्थ काम या पुरुषार्थांची साधना करावी ही दुसरी धनैषणा आहे. तिसरी आहे परलोकैषणा. परलोकैषणा याचा अर्थ परलोक विषयक इच्छा. सनातन परंपरेनुसार 14 भुवनांचं ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामध्ये भूर्भुव स्वहा महाजना तपस्सत्या असे 7 ऊर्ध्व लोक आहेत आणि अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल असे 7 अधोलोक आहेत. भूलोक हा ऊर्ध्व लोकातील सर्वात खालचा लोक. हाच आपल्या दृष्टीनं इहलोक आणि अन्य सगळे परलोक. सनातन सिद्धांत असा आहे की मृत्यूनंतर पुनर्जन्म असतो. पुन्हा याच लोकी जन्म होईल किंवा अन्य लोकी. हा पुनर्जन्म चांगल्या लोकी मिळावा यासाठी परलोकैषणा वर्णन केली आहे. सर्व परलोकांमध्ये स्वर्ग हा श्रेष्ठ परलोक आहे. कारण स्वर्गामध्ये केवळ सुखोपभोग प्राप्त होतात. सुखासाठीच तर सर्व भूतमात्रांची प्रवृत्ती असते. त्यामुळे परलोकैषणेनं मृत्यूनंतर स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा असाच अर्थ केला जातो. या परलोकैषणा प्रकरणामध्ये संशय खंडन परीक्षा पुनर्जन्म सिद्धी आणि परलोक साधन अशी 5 अवांतर प्रकरण आहेत. पहिलं प्रकरण आहे संशय. या प्रकरणाचा उपक्रम केला आहे संशयश्चात्र असा आणि त्याच श्लोकात उपसंहार केला आहे अतः संशयः किन्नु खलु अस्ति पुनर्भवो न वा इति. चतुष्पाद प्रकरणात आपण संशयाचं लक्षण पाहिलं.
एकस्मिन् धर्मिणी विरुद्ध नाना धर्म वैशिष्ट्यावगाही ज्ञानम संशयः. एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध अशा अनेक धर्मांनी युक्त असल्याप्रमाणे ज्ञान होणं म्हणजे संशय. परलोक, पुनर्जन्म याविषयी अस्ति आणि नास्ति असे दोन परस्पर विरुद्ध पक्ष आहेत. त्यामुळे संशय येतो की इतश्च्युताः या लोकात मृत्यू आल्यानंतर भविष्यामहा न वा, पुन्हा जन्माला येऊ की येणार नाही, अर्थात पुनर्जन्म आहे की नाही. या संशयाची दोन कारणं आहेत. एक आहे वादी प्रतिवादी आणि दुसरे आहे श्रुतिभेद. काही प्रत्यक्षपर नास्तिक असतात. प्रत्यक्षपर म्हणजे प्रत्यक्ष हे एकच प्रमाण मानणारे. जे प्रत्यक्षानं सिद्ध होतं तेच सत्य. पुनर्जन्म प्रत्यक्ष सिद्ध नाही त्यामुळे तो नाही असे म्हणणारे वादी. काही आगमपर आस्तिक असतात. आगम म्हणजे वेद, आगमपर म्हणजे वेद प्रमाण मानणारे. वेदांनुसार पुनर्जन्म आहे असे म्हणणारे प्रतिवादी. विविध दार्शनिक जन्मासाठी विविध हेतू वर्णन करतात. या विविध वचनांनाच इथे श्रुती म्हटलेलं आहे. श्रुतिभेद या शब्दामध्ये श्रुती याचा अर्थ वेद असा नाही तर श्रवण ज्ञान असा आहे. या अर्थानं दार्शनिकांची विविध वचनं, विविध सिद्धांत संक्षेपानं सांगितले आहेत. मातरं पितरंचैके मन्यन्ते जन्मकारणं स्वभावं परनिर्माणं यदृच्छांच अपरे जनाः. काही दार्शनिक माता पिता हेच जन्माचं कारण मानतात. काही स्वभाव हे जन्मकारण आहे असं सांगतात. काही परनिर्माण सिद्धांत मांडतात तर काही यदृच्छेने उत्पत्ती होते असे सांगतात. या विविध सिद्धांतांमुळे असं दिसतं की देहातिरिक्त नित्य आत्मा जन्माचं कारण नाही. म्हणून पुनर्जन्माविषयी संशय येतो, पुनर्जन्म आहे की नाही. या आक्षेपांचं खंडन पुढच्या प्रकरणात केलेलं आहे. या प्रकरणाचा उपक्रम केला आहे तत्र बुद्धिमान नास्तिक्य बुद्धींचे ह्यात आणि उपसंहार केला आहे तस्मात् मतिम विमुच्येताम अमार्ग प्रसूताम बुधः. या प्रकरणामध्ये उपपत्तींच्या सहाय्यानं वादी आणि विविध सिद्धांतांचं खंडन केलंय. प्रथम प्रत्यक्षपर नास्तिकांचं खंडन केलेलं आहे. चार्वाक प्रत्यक्ष हे एकच प्रमाण मानतात. श्रौत दर्शने आगम प्रमाण मानतात. पुनर्जन्म प्रत्यक्ष सिद्ध नसल्यामुळे तो नाही अशी नास्तिक्य बुद्धी आणि पुनर्जन्माविषयी संशय यांचा त्याग करणंच उचित आहे. कारण प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय अल्प आहे, अप्रत्यक्ष ज्ञानविषय मात्र अनल्प म्हणजे खूप आहेत. ज्यांचं ज्ञान आगम, अनुमान आणि युक्ती प्रमाणांनी होतं. अधिक काय, ज्या इंद्रियांनी प्रत्यक्ष ज्ञान होतं ती इंद्रिय सुद्धा अप्रत्यक्ष आहेत. प्रत्यक्षानुपलब्धी याचा अर्थ ज्यांचं प्रत्यक्ष प्रमाणानं ग्रहण होऊ शकतं अशा विषयांचं सुद्धा इंद्रियांनी ग्रहण न होणं. यासाठी 8 कारणं सांगितलेली आहेत. अतिसन्निकर्ष, अतिविप्रकर्ष, आवरण, करण दौर्बल्य, मनोअनवस्थान, समानाभिहार, अभिभव आणि अतिसौक्ष्म्य. अशा प्रकारे प्रत्यक्षाल्पत्व, इंद्रियांचं अप्रत्यक्षत्व आणि प्रत्यक्षानुपलब्धी अशा 3 उपपत्तींच्या सहाय्यानं परीक्षणपूर्वक विचार केला असता प्रत्यक्ष असेल तेच सत्य, अन्य सर्व असत्य असं म्हणणं अयोग्य आहे. दार्शनिकांची विविध वचनंही अप्रमाण आहेत असं युक्तिविरोधाच्या सहाय्यानं स्पष्ट केलेलं आहे. युक्ती याचा अर्थ अनुमान किंवा उपपत्ती. पहिला सिद्धांत आहे अपत्य जन्मासाठी माता आणि पिता हेच कारण आहेत. आत्मा परलोकातून येत नाही तर माता पित्यांचं चैतन्यच अपत्याच्या चैतन्याला कारणीभूत होतं. या सिद्धांताचं खंडन करण्यासाठी पहिली उपपत्ती दिली आहे. जर माता पित्यांकडून अपत्यामध्ये चैतन्य संचार करत असेल तर ते चैतन्य सर्वशः अपत्यामध्ये संचरित होतं का अवयव रूपात. जर सर्वशः संचरित होत असेल तर तत्क्षणी माता पित्यांचा मृत्यू व्हायला हवा. तसं तर होताना दिसत नाही आणि आत्मा निरवयव आहे, त्याचे अवयव नसतातच. त्यामुळे अवयवानंही त्याचा संचार संभवत नाही. आत्म्याप्रमाणेच बुद्धी आणि मनाचाही निर्णय. माता पित्यांची बुद्धी आणि मन सर्वशः अपत्यामध्ये संचरित होत असेल तर तत्क्षणी माता पिता बुद्धिरहित मनोरहित होतील. बुद्धी आणि मन निरवयव असल्यानं त्यांचा अवयवशःही संचार संभवत नाही. दुसरी उपपत्ती दिली आहे. माता पिता हेच अपत्याच्या चैतन्याला कारण होतात या पक्षी चतुर्विधा योनी सिद्ध होणार नाही. जरायुज प्राण्यांचा जन्म माता पित्यांच्या मैथुनातून होतो. उद्भिज योनी अर्थात वृक्षवल्ली यांच्यामध्ये माता पित्यांचं मैथून घडत नाही. कित्येक अंडज आणि स्वेदज जीवांमध्ये शरीराबाहेर स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग घडतो. या व्यतिरिक्त आणखी दृष्टांतही देता येतील जिथे माता पिता मैथुनाद्वारा अपत्याला जन्म देत नाही. वैशेषिकांनी वरुण लोकातील आप्य देह, आदित्य लोकातील तैजस देह, वायू लोकातील वायवीय देह यांचा निर्देश केलाय. ते देह तर अयोनिज आहेत.
सृष्टिकर्ता ब्रह्मदेव अयोनिज आहे. देव, ऋषी, प्रजापती, सरस्वती ही सगळी ब्रह्मदेवाची मानस अपत्य आहेत, अर्थातच अयोनिज आहेत. रामायणातील सीता भूमिकन्या आहे आणि महाभारतात द्रौपदीचा जन्म यज्ञामधून झाला असं वर्णन आहे. अगस्त्य, वशिष्ठ, कृप यांचा जन्म केवळ शुक्रापासून झालाय. रक्तबीज या असुराच्या रक्ताच्या थेंबापासून नवा संपूर्ण देह रक्तबीज असुर जन्माला येत असे. त्यामुळे अयोनिज जन्म हा अपवादही नाहीये. या सर्वांच्या चैतन्याला मातापिता हे कारण होत नाही. अशा उपपत्तींनी मातापिता हे जन्माला कारण असतात या पक्षाचं खंडन झालं. दुसरा सिद्धांत आहे स्वभाववाद. स्वभाववादी म्हणतात की भूतमात्रांच्या स्वलक्षणाला अर्थातच स्वरूपाला स्वभाव हेच कारण आहे. पृथ्वी कठीण आहे, आप द्रव आहे, तेज उष्ण आहे, याला स्वभाव हाच हेतू आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यामधील चैतन्याला सुद्धा स्वभाव हेच कारण आहे. पृथिव्यादींच्या विशिष्ट संयोगामध्ये चैतन्य स्वभावतःच व्यक्त होतं. त्यासाठी भूतांहून भिन्न चैतन्य स्वरूप आत्म्याची कल्पना करायची आवश्यकता नाही. याचं खंडन करण्यासाठी चक्रपाणी म्हणतात, जर असं मानलं तर बालवयात वेगळा भूतसंयोग आणि वेगळं चैतन्य, तरुण वयात भूतसंयोग भिन्न त्यामुळे चैतन्य वेगळं, अशा रीतीनं अनेक चैतन्यांची प्राप्ती होईल. मग मागील ज्ञान नवीन भूतसंयोगातील नव्या चैतन्याकडे जाणार नाही. ज्ञाता भिन्न असल्यामुळं ज्ञानाचं प्रतिसंधान संभवणार नाही. चरक संहितेमध्ये उपपत्ती दिली आहे की भूतांच्या संयोग आणि वियोगाला कर्म हेच कारण असतं. शारीर स्थानामध्ये आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात कसा जातो या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलंय, भूतैश्च चतुर्भी सहित सूक्ष्मैर मनोजवो देहमुपैति देहात कर्मात्मकत्वात्. कर्मानुसार जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहात जातो. अर्थात आपल्या कर्मानुरूप योग्य फल प्राप्त होऊ शकेल अशा विशिष्ट शुक्रशोणित रूप भूत संयोगामध्ये जीव प्रविष्ट होतो. या कर्मसिद्धांतामुळे स्वभाव हाच जन्माचे कारण आहे या सिद्धांताचं खंडन झालं. तिसरा सिद्धांत आहे परनिर्माण. या सिद्धांतानुसार पर हा हेतू आहे, हा चैतन्याचा हेतू आहे आणि शरीराचा हेतू आहे असे दोन अर्थ प्राप्त होतात. पहिल्या अर्थानुसार शरीरगत चैतन्य किंवा आत्मा याची निर्मिती अन्य कोणीतरी करतो. या सिद्धांताचं खंडन केलं आहे, आत्मा अनादी आहे, त्याला जन्म नाही, त्यामुळे त्याची निर्मिती होऊ शकत नाही. दुसऱ्या अर्थानुसार पर म्हणजे आत्मा, तो शरीराचा हेतू आहे. असं असेल तर योग्यच आहे. धर्मरूप आणि अधर्मरूप कर्मांनुसार आत्मा देह निर्मिती करतो हा सिद्धांत योग्य आहे. चौथा सिद्धांत आहे यदृच्छा. यदृच्छा म्हणजे स्वच्छंदीपणा, कोणताच नियम नाही, कसेही कशाही पासून काहीही निर्माण होते असे यदृच्छावादी म्हणतात. यदृच्छावादी कोणतंही प्रमाण मानत नाही. प्रमाणच नसल्यामुळे परीक्षण करावं असंही काही नाही, कार्यकारण भावही नाही. त्यांच्या लेखी देव, ऋषी, सिद्ध, कर्म, कर्मफल, आत्मा या कशाचंही अस्तित्व नाही, त्यामुळे धर्माधर्मही नाही. अशा व्यक्तींच्या आचरणावर कसलाही अंकुश नसतो. त्यामुळे चरकाचार्य म्हणतात, असा नास्तिक विचार हा वाईटातल्या वाईट पापापेक्षाही मोठं पाप आहे. सज्जनांनी, बुद्धिमंतांनी अशा कुमार्गाला लागू नये. आपल्या बुद्धीनं सगळ्याचं यथातथ्य परीक्षण करावं. बुद्धीनं परीक्षण करावं असं सांगितल्यावर परीक्षणासाठी साधन सांगणं क्रमप्राप्त आहे. या प्रसंगसंगतीनं परीक्षा प्रकरणाचा आरंभ केलेला आहे. या प्रकरणाचा उपक्रम केला आहे चतुर्विधा परीक्षा आणि उपसंहार केला आहे एषा परीक्षा. सत आणि असत अशा सगळ्याच प्रमाणांनी परीक्षण करून वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचा निर्णय केला जातो. परीक्षणाचं साधन म्हणजेच परीक्षा म्हणजेच प्रमाण. आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती. यातील आप्तोपदेश अर्थात शब्द प्रमाणावर 4 व्हिडिओज मी या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. अन्य प्रमाणांविषयी स्वतंत्र सविस्तर व्हिडिओज अपलोड करेन. प्रमाणांचं विवेचन करून त्यांच्या सहाय्यानं पुनर्जन्माची सिद्धी करण्यासाठी पुढील प्रकरणाचा उपक्रम केला जातोय, अस्ति पुनर्भवः. आणि याचा उपसंहार केला आहे एवं प्रमाणैश्चतुर्भिः उपदिष्टे पुनर्भवे. या प्रकरणात 4ही प्रमाणांनी पुनर्जन्माची सिद्धी केली आहे. पहिलं प्रमाण आहे आगम. आगम म्हणजे वेद किंवा वेदार्थाशी विपरीत नसलेला, परीक्षकांनी सांगितलेला, शिष्टांना अनुमत, लोकानुग्रहासाठी प्रवृत्त झालेला शास्त्रवाद. या प्रमाणाद्वारा निर्णय केला आहे की दान, तप, यज्ञ, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य अशा आचरणामुळं अभ्युदय आणि निश्रेयस अशा फलांची प्राप्ती होते. अभ्युदय म्हणजे ऐहिक पारलौकिक उत्कर्ष आणि निश्रेयस म्हणजे मोक्ष. पारलौकिक उत्कर्षाचा निर्णय केल्यामुळे परलोक आणि पुनर्जन्मांची सिद्धी होते. वेद सांगतात की रजतम या मनोदोषांचा नाश नसेल तर मोक्ष म्हणजे अपुनर्भव संभवत नाही. अर्थापत्तीनं सिद्ध होतं की पुनर्भव संभवतो.
धर्मनिष्ठ, ज्यांचे भय, राग, द्वेष, लोभ, मान इत्यादी दोष नष्ट झालेले आहेत, अशा अध्यात्मपर कर्म जाणणाऱ्या आप्तांनी आपल्या बुद्धीनं समाधीरूप दिव्य चक्षूंनी पुनर्भवाचा साक्षात अनुभव घेऊन पुनर्भव आहे असा उपदेश केलाय. अशा त्रिविध उपपत्तींनुसार शब्द प्रमाणानं पुनर्जन्म सिद्ध होतो. दुसरं प्रमाण आहे प्रत्यक्ष. प्रत्यक्ष प्रमाणानं पुनर्जन्माची साक्षात सिद्धी होत नाही, परंतु प्रत्यक्षानं सिद्ध अर्थाचा अनुमानासाठी हेतू म्हणून उपयोग होतो. यासाठी प्रत्यक्ष ज्ञान उपयुक्त आहे. प्रत्यक्ष प्रमाणावरून आपल्याला कळतं की अपत्य आई वडिलांपेक्षा विसदृश्य म्हणजे वेगळं असतं. एकाच आई वडिलांच्या अपत्यांमध्ये सुद्धा वर्ण, स्वर, आकृती, सत्व, बुद्धी, भाग्य यामध्ये वेगळेपणा असतो. कोणाचा जन्म श्रेष्ठ कुळात होतो, कोणाचा हीन कुलात. कोणी दास म्हणजे नोकर होतो, तर कोणी ईश्वर म्हणजे अनेकांना नोकरी देऊन पोसणारा समृद्ध उद्योगपती होतो. कोणाला सुखायू प्राप्त होतं, कोणाला दुःखायू. कोणी दीर्घायू होतं, कोणी अल्पायू. कधी कधी कोणाला या जन्मी काहीही न करता अनायासानं मोठी फलप्राप्ती होते. काहीही प्रशिक्षण नसताना नवजात बालक रडतं, स्तनपान करतं, हसतं, घाबरतं. लहान बालकाच्या शरीरावर दीर्घायू भाग्य दर्शवणारी लक्षणं आढळतात. समान कर्म करूनही काही जणांना चांगलं फल मिळतं, काही जणांना वाईट, काही जणांना अल्प, काहींना अधिक. काही जणांना एखादं काम करण्याचं अंगभूत कौशल्य असतं. एखादं काम करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते जमतच नाही. काही जणांना पूर्वजन्माचं स्मरण होतं, किंवा कोणी कधी कधी मृत्यू पावला असं वाटत असताना पुन्हा जिवंत होतो. समान व्यक्तिमत्व असताना कोणी कोणाला प्रिय वाटतो, कोणाला अप्रिय. या सगळ्या प्रत्यक्ष ज्ञानावरून या वेगवेगळेपणाला कारणीभूत पूर्वकर्माचं अनुमान होतं आणि पुनर्जन्म सिद्ध होतो. प्रत्यक्ष ज्ञानावरून असं अनुमान करता येतं की अपरिहार्य म्हणजे ज्याचा त्याग करता येत नाही असं, अविनाशी म्हणजे भोगाविना नाश न पावणारं, अनुबंधित म्हणजे अनेक जन्म आपल्याबरोबर राहणारं, पूर्वदेहामध्ये केलेलं कर्म आहे, ज्याला दैव असं म्हटलं जातं. त्याचे हे सगळे बुद्धी, भाग्य, कौशल्य, आयु इत्यादी फलं आहे. या जन्मात केलेल्या कर्मांमुळे आणखी भावी जन्मांमध्ये फल मिळेल. या जन्मी मिळणाऱ्या विलक्षण फलांवरून त्या फलांना कारणीभूत असणाऱ्या पूर्वजन्मातल्या कर्मांचं अनुमान होतं. या जन्मी केलेल्या कर्मावरून भविष्यातील पुनर्जन्मरूप फलाचं अनुमान होतं. चौथं प्रमाण आहे युक्ती. पुनर्जन्म सिद्धीसाठी पहिली उपपत्ती आहे षडधातू समुदायात गर्भजन्म, अर्थात 5 महाभूत आणि चेतना या 6 धातूंच्या संयोगानं गर्भजन्म होतो. दुसरी उपपत्ती आहे कर्ता आणि करण यांच्या संयोगानं क्रिया होते. तिसरी उपपत्ती आहे केलेल्या कर्माचंच फल मिळतं, न केलेल्या कर्माचं फल मिळत नाही. बीज नसताना अंकुर उत्पन्न होत नाही, तसेच वेगळ्या बीजापासून वेगळेच रोप उत्पन्न होत नाही आणि जसं कर्म असेल तसंच फल मिळतं. या सगळ्या उपपत्तींच्या एकत्रीकरणातून देहातिरिक्त आत्मा आहे. तो शरीराशी संयुक्त होऊन शरीराद्वारा विविध लौकिक वैदिक कर्मांचा कर्ता आहे. या कर्मांचे फल प्राप्त होतं. कर्म नसताना फल मिळत नाही, त्यामुळे या जन्मी दिसणाऱ्या भाग्य, ऐश्वर, दारिद्र्य इत्यादी फलांचं बीजरूप कर्म या जन्मी जर केलेलं नसेल तर अन्य जन्मातील कर्मांची ती फले असायला हवीत, जी देहातिरिक्त कर्त्या आत्म्याशी अनुबंधिक आहेत. अशा रीतीने युक्तीनं पुनर्जन्म सिद्ध होतो. अशा प्रकारे 4 प्रमाणांनी पुनर्जन्म सिद्धी झाली असता परलोकेषणेसाठी तत्पर व्हावे. या परलोकाच्या प्राप्तीसाठी साधनं सांगितली आहेत. धर्मद्वारेषु अवधीयेत या उपक्रमानं आणि उपसंहार केला आहे. तथा कुर्वन् स्वर्गं लभते. चांगला परलोक हा पुण्यकर्मानं मिळतो. यासाठी धर्माचरणामध्ये तत्पर व्हावं. गुरुसेवा, अध्ययन, व्रत, गृहस्थाश्रमाचा स्वीकार, अपत्योत्पादन, आश्रित आणि सेवकांचं भरण पोषण, अतिथी पूजा, दान, अनभिध्या म्हणजे निंदा न करणे, तप, असूया न करणे, क्लिष्ट म्हणजे गुंतागुंतीची परस्परांना घातक असंबद्ध अशी कर्म न करणे, देह, इंद्रिय, मन, विषय, बुद्धी, आत्मा यांचं परीक्षण करून निष्काम होऊन मनाच्या एकाग्रतेसाठी आत्म्याच्या ठाई मन स्थिर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. येथे दृष्टांतादाखल काही कर्म सांगितलेत. अशा स्वरूपाची अन्यही कर्म जी स्वर्गीय म्हणजे स्वर्गप्राप्तीसाठी कारणीभूत असतील आणि वृत्तिपुष्टीकर अर्थात निर्वाह चालवणारी आणि संपत्ती मिळवून देणारी असतील, अशा धर्मकर्मांचे आचरण करावे. त्यायोगे इहलोकात यश मिळते, उत्कर्ष होतो आणि मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो. अशा प्रकारे 3ऱ्या परलोकेषणेचे व्याख्यान समाप्त झाले.
अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील, सूचना असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला मेल करा. माझा मेल ID आहे amruta.karatu@gmail.com. धन्यवाद.